नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. मग आज भाजीला काय घेणार आहेस? सेम तीच जी तू घेशील. आजपासून ठरलं, सेम भाजी सेम स्वभाव. हे कशासाठी? माझा तुझ्यावर असलेला जीव, कळलं? मी आज जे केलंय ते योग्य आहे की अयोग्य? नाही, योग्यच केलंय. कारण मी जेव्हा बोलत होते त्यावेळी सायलीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो बघून मी तर खूप खुश झाले. आणि सायली खुश तर हे सर्व योग्यच आहे. नक्कीच. बरं, 26 जानेवारीची तयारी जोरदार झाली पाहिजे बरं का. त्या आपल्या परफॉर्म जे करणार आहेत मुलं आणि मुली, त्या सगळ्यांची लिस्ट ही मला उद्या पाहिजे, ठीक आहे. आणि जितकी सगळी तयारी सांगितली प्रॉपर केलीच पाहिजे. आणि आपले प्रमुख पाहुणे त्यांची सुद्धा लिस्ट मला उद्या हवी आहे, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ओके. आणि सांगितलेलं सगळी तयारी तुम्ही केलीच पाहिजे बरं. ओके, चलो, बाय बाय, गुड नाईट. यस. नाही, मला हे सगळं सायलीजवळ बोलण्याच्या आधी शंकरजवळ बोलायला हवं. श्रेयसचा एवढा रात्री फोन? हॅलो. हॅलो. अरे बोल ना शेजारी, आज कसं काय फोन केला? मला एक महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याजवळ. बस का? पण हे असं अचानक? ते मी सांगतो, तू उद्या भेट मला. आणि हा, आपल्या काकाच्या हॉटेलच्या बाहेर भेट, ठीक आहे. ठीक आहे. श्रेयस ऐक ना, आज तुझी फेवरेट भाजी आहे. याला काय झालंय आज? श्रेयस, काय झालं? का बोलवलंस? काय झालंय? अरे वा, यात काय वाहू गए? काय शंकर, अरे ह्या दोघी जणी पर्सनली एकमेकींना खूप जवळ घेत आहेत. अरे वेड्या, त्या दोन मुली आहेत. काही काय बोलतोयस? त्यात काय एवढं? ठीक आहे, तू म्हण मला वेळ, चालेल. पण आहे ना, हे आहे ना आपल्याला महागात पडणार आहे शंकर. कारण तू या दोघींचे हावभाव अजून ओळखलेले नाहीयेस. नीट बघ, तुला सगळं कळेल. श्रेयस, तू कधी तुझ्या बायकोला बायको म्हणून दर्जाच दिला नाही. तू कधी तिला आपलं मानलंच नाही. तू सतत संशय घेत असतो काही ना काही. अरे तू तिला बायकोचा दर्जा देऊन बघ, तुला समजेल. आणि हे तुला तू नाही, तुझं मन सांगतंय. तू एकदा त्याला बदलून बघ, मग स्वतःच म्हणशील खरंच चुकलो मी. चल, येतो मी आता.
माणसांचंही तसंच असतं ग. जोपर्यंत त्यांना आपला फायदा होत असतो तोपर्यंत ती आपल्या सोबत राहतात आणि स्वतःचा स्वार्थ संपला की या जळणाऱ्या लाकडांसारखी आपल्या आयुष्याची राख करून जातात. आई ग राधा, असं नको बोलू बिचाऱ्या श्रेयस बद्दल. राधा तुझ्याच साठी तुझ्याच साठी. एकच खाल्लं, एकच. आकारा आकारा आला. माझा जीन आला. चल लवकर खुशखबरी सांग. चल. वो हाँ कब बुरी खबर है. सादी के घर गए. सायली, मी तुझ्यावर नेहमी रागावतो, चिडतो सुद्धा. मला खरंच माफ कर. अरे श्रेयस, तू वेडा आहेस का? कोणी बघेल. तू उठ. ऐक माझं सायली, मला नाही परवा शेजारच्या लोकांची. जेव्हा मी तुझ्यावर रागावतो, ओरडतो, तेव्हाही सुद्धा ते असतात ना. आणि तेव्हा मात्र तू सगळं सहन करतेस. सायली, अगं बाईच्या आयुष्यामध्ये तिच्या नवऱ्याचं दुःख नेहमीच असतं. आणि मी एकही दिवस का सहन करू नये? सायली, तू नेहमीच माझ्या चुका पदरात घालून घेतेस. आणि मी मूर्ख, कोणताही विचार न करता नेहमी तुझ्यावर रागवत असतो. श्रेयस, बाईच्या राशीला असतंच रे हे दुःख. कोणी काय बोलतं तर कोणी काय. माणसं नक्कीच हे दुःख तोलू शकतात, पण एका स्त्रीला नक्की काय हवं असं तिच्या आयुष्यात? तर तिच्या जवळच्या माणसाने तिला दिलेली खंबीर साथ. तू उठ बरं. उठ बरं. श्रेयस, मला सांग, एक मुलगी स्वतःचं घर, तिचे आई वडील, तिचे प्रेमाची माणसं सोडून एका परक्या व्यक्तीजवळ काय येते? कारण तिला माहिती असतं की तिचं पुढचं संपूर्ण आयुष्य तिला त्या व्यक्तीबरोबर घालवायचं. त्याने लादून दिलेल्या नियमावलीतच तिला ते घर सांभाळायचं. आणि मग आयुष्यात तिला वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आणि ह्या सगळ्यात समाजालाही उत्तर द्यावं लागतं. आणि मग तिला हेच आयुष्य कठीण वाटायला लागतं. समाजाला वेगवेगळे उत्तरं द्यावे लागतात. आणि ह्या सगळ्यात ती स्वतःचं जगणंच विसरून जाते रे. तिला सतत स्वतःला हे सांगावं लागतं की हे सगळं काही तुझ्याचसाठी आहे. पण या सगळ्यात जर तिला तिचं जगणं कठीण वाटलं ना, तर मग तिचं विखुरलेलं मन तिला एका वेगळ्या वळणावर घेऊन जात. सायली, मला माफ कर. मी खरंच चुकलोय का? श्रेयस, माफ करण्या इतकी मोठी नाही आहे रे मी. आणि नवऱ्याला कसं माफ करायचं, तो तर आपलाच आहे ना. तू ना फक्त माझ्याबरोबर असाच राहा. मला माहिती आहे की माझ्याबद्दल तुझ्या डोक्यात संशयाचा डोंगर आहे, पण माझं प्रेमाचं वचन आहे तुला की ही सायली फक्त तुझ्याचसाठी आहे, माझ्या श्रेयससाठी. हा श्रेयस सुद्धा तुला आज सांगतोय की काहीही झालं तरी तुझी साथ मी कधीच सोडणार नाही. शेट, मी काय केलं? तुझंच करताय ना? त्याला सांग, शेटला नापसंत असलेल्या गोष्टी शेटला सांगत जाऊ नको म्हणून.
तर त्या सायलीनं डोकं खाल्लंय आणि वरून हे अहो मला शांत व्हा. कसं आहे ना मालक, तुमच्याकडे अक्कल नाही हो, पण ती कशी वापरायची ना तुम्हाला कळत नाही. अहो म्हणजे जरा डोक्याचा वापर करा ना. हे बघा म्हणजे कसं आहे, एक हे सिंह आणि एक हे शेळी. आता शेळीला जर सिंह रोज पाहतोय आणि तरी शिकार करत नाही, तर शेळीला सिंहाकडे पाठवायचं असतं. म्हणजे शेळी ऑटोमॅटिक फसती. बघा श्रेयस फसला नाही हो, पण सायली आहे की. दस बहाने करके ले गए दिल, ले गए दिल. माणसांचंही तसंच असतं ग. जोपर्यंत त्यांना आपला फायदा होत असतो तोपर्यंत ती आपल्या सोबत राहतात आणि स्वतःचा स्वार्थ संपला की या जळणाऱ्या लाकडांसारखी आपल्या आयुष्याची राख करून जातात. आई ग राधा, असं नको बोलू बिचाऱ्या श्रेयस बद्दल. सोडा सोडा राधा. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. माहित नाही राधा का, पण आज श्रेयसच्या वागण्यात एक वेगळाच बदल दिसला. असं वागत होता जसं काही त्याला खूप गरज आहे माझी. काही नाही ग, हे पुरुष लोकांना अशीच असतात. त्यांना जोपर्यंत आपली गरज आहे तोपर्यंत गोड बोलतात. नक्कीच बघ, श्रेयसचा ह्याच्यात ना स्वतःचा काहीतरी स्वार्थ असेल. सायली, ही शेकोटी बघतेस, जोपर्यंत तिला लाकडांची साथ असते तोपर्यंत ती धगधगते. माणसांचंही तसंच असतं ग. जोपर्यंत त्यांना आपला फायदा होत असतो तोपर्यंत ती आपल्या सोबत राहतात आणि स्वतःचा स्वार्थ संपला की या जळणाऱ्या लाकडांसारखी आपल्या आयुष्याची राख करून जातात. आई ग राधा, असं नको बोलू बिचाऱ्या श्रेयस बद्दल. सोडा सोडा राधा. सायली, कुठे लागलं तर नाही ना तुला? नाही. हरामखोर साले कुठून कुठून येतात काय माहिती. यांना हेच घर सापडलं होतं का? बरं एक काम करा, तुम्ही घरी जाऊन झोपा. आराम करा जा. इथं कसं आहे, चित्त्याचा वावर खूप आहे. जा जा. जरा पैसे काम व्यवस्थित झालंय ना? झाले. हा, सायली वहिनीचं तोंड जास्त दाबलं नाही ना तुम्ही? नाही तर ते दिप्या माझा नड दाबीन. तुम्हाला माहित नाही ते सरकिरी आहे. आणि काय रे, किती अंगाचा वास येतोय? आंघोळ करत नाही का तुम्ही? जरा सेंट बिंट मारून येत जा ना. पाणी नाही का घरी तुमच्या? आहे का? थांबा मग. ही जरा साबण. काय साबण आहे, फक्त 2 दिवस वापरले मी. आता दोघात एक देतोय.
पुढच्या वेळी जर चांगलं काम केलं ना दोघांना सेपरेट सेपरेट देईल. मस्त घासून आंघोळ करा काय. चला निघा. तुझ्यात लय जिगर आहे म्हणून सध्या तुझा सगळीकडे वावर आहे. सायली सायली माझी सायली, अगं असं का चित्त्यासारखं करतीस तू? अरे हो तू चित्ताच आहेस ना. सायली, अगं सायली तू अशी का करतेस? एकदा बोलून टाक ना तुझ्या मनातलं, जशी तू कॉलेजात बोलायचीस तसं बोल ना ग माझ्याशी. अगं मला आहे ना तू मला बघून हसायचीस तेव्हा मला किती चांगलं वाटायचं. सायली मला बोल ना ग, असं का करतेस तू? बोल ना सायली. अगं तुझ्या पायी मी माझ्यातला फार दीपक विसरून गेलो. मला तुझा देह न ग. मला मला फक्त तू पाहिजे. तुझं बोलणं, तुझं दिसणं, अगं तुझं असणं मला महत्वाचं आहे. सायली झोप सायलू झोप. बरं, मला तुम्हाला दोघींना ना एक सरप्राईज द्यायचंय. काय? असं नाही, पहिले जाऊन आहे ना शंकरला बोलवा. आपण मिळून आहे ना मस्त गाण्याच्या भेंडा खेळूया. नाही जमणार, शंकर झोपलाय आणि हे गाणे वगैरे आता नको. बरं 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 ठीक आहे, पण सरप्राईज ऐकायचं की नाही? आपण सर्वजण मिळून ना एक वन डे ट्रिप प्लॅन करतोय. खरंच? येस, सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं.